स्वप्नातील घर आणि हक्काचा व्यवसाय आता एकाच ठिकाणी. राहता साकूर येथील एअरपोर्ट रोडवर आम्ही घेऊन आलोय एक भव्य डेव्हलपमेंट प्रोजेक्ट इराज पार्क. आमची वैशिष्ट्ये: कलेक्टर NA प्लॉट्स, बंगलोसाठी हक्काची जागा, कमर्शियल कॉम्प्लेक्स, मुख्य रस्त्याला लागून दुमजली गाळे, प्रशस्त 2 BHK व 3 BHK रो हाऊस आणि 2 BHK फ्लॅट स्कीम. तयार दर्जेदार पायाभूत सुविधा, 9 व 12 मीटरचे सिमेंट कॉन्क्रीट रस्ते, अंडरग्राउंड ड्रेनेज आणि वॉटर सप्लाय व स्ट्रीट लाईटनी सुसज्ज. रेडी क्लब हाऊस, ओपन जिम, मुलांसाठी प्ले एरिया आणि सुंदर गार्डन. सुंदर असे प्रभू श्रीराम मंदिर प्रोजेक्ट मध्येच. पत्ता: सर्वे नंबर 97/1, एअरपोर्ट रोड, उपासनी महाराज मंदिराजवळ, साकुरी, राहता. आजच संपर्क करा 8550 99 70 70. महाराष्ट्रातील थोर वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकारांचा घुसखोर आणि धर्मांध असा उल्लेख करून वारकरी समाजाच्या धार्मिक आणि आध्यात्मिक भावना दुखावल्याबद्दल विकास लवांडे यांच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे. या विधानाचा निषेध करण्यासाठी समस्त सकल वारकरी समाज प्रवरा परिसर यांच्या वतीनं शुक्रवार 24 एप्रिल राहता तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आलं. शुक्रवारी सकाळी 10 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत हे लाक्षणिक उपोषण करण्यात आलं. यावेळी प्रवरा परिसरातील शेकडो वारकरी, भजनी मंडळ आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विठ्ठलाच्या जयघोषात आणि निषेधाच्या घोषणांनी तहसील कार्यालय परिसर दणाणून गेला होता. उपोषण करताना प्रशासनाला दिलेल्या निवेदनात प्रामुख्याने खालील मागण्या केल्यात. विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदायाबद्दल केलेल्या अपमानास्पद विधानाबद्दल संपूर्ण समाजाची जाहीर माफी मागावी व प्रशासनानं या प्रकरणाची सखोल चौकशी करून धार्मिक भावना दुखावल्याबद्दल लवांडे यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी. महाराष्ट्राची गौरवशाली परंपरा असलेल्या वारकरी संप्रदायाचा अवमान करणाऱ्या प्रवृत्तींना वेळीच चापला व्हावा. यावेळी हरिभक्त परायण हर्षद महाराज भागवत यांनी सांगितलं की वारकरी संप्रदाय हा समता आणि माणुसकी शिकवणारा संप्रदाय आहे. अशा पवित्र परंपरेतील ज्येष्ठ कीर्तनकारांचा अपमान करणं म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अपमान आहे. जोपर्यंत लवांडे माफी मागत नाहीत आणि त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील. सायंकाळी 6 वाजता प्रशासकीय अधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारल्यानंतर उपोषणाची सांगता करण्यात आली. मात्र जर योग्य कारवाई झाली नाही तर आगामी काळात संपूर्ण राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी वारकरी समाजाच्या वतीनं देण्यात आला. राजकारणातील एक व्यक्ती विकास लवांडे यांनी पत्रकार परिषद घेऊन सार्वजनिकरित्या वारकरी संप्रदायातली जी ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कीर्तनकार आहेत त्याच्यातली काही कीर्तनकार त्यांच्या घराण्यात अनेक वर्षांची कीर्तनाची परंपरा आहे अशा हिंदू धर्मीय कीर्तनकारांची त्यांनी एक प्रकारे बदनामी केली आहे. त्यांना घुसखोर आणि धर्मांध असा शब्द वापरला आहे की त्यांचा कुठलाही याच्यातला अभ्यास नसताना, त्याच्यातली पूर्ण माहिती नसताना सुद्धा त्यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करून आमच्या धार्मिक श्रद्धेला आणि आध्यात्मिक भावनेला ठेच पोहोचवली आहे. आणि याच कारणाच्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलो. त्यांनी घुसखोर असा शब्द वापरला. मला त्यांना प्रश्न असा विचारायचा या निमित्तानं की घुसखोर कशाला म्हणतात, की एका ठिकाणावरून निघालं पाहिजे आणि कुठेतरी बळजबरीने एंट्री केली पाहिजे, त्याला घुसखोर असं म्हणतात. अहो, ज्या देगलूरकर घराण्यामध्ये श्री गुरु चंद्रशेखर महाराज आणि चैतन्य महाराजांचं ज्यांची तुम्ही नावं घेतली आहे त्या देगलूरकर त्या परंपरेमध्ये गेल्या 250 ते 300 वर्षापासून फक्त कीर्तन आणि कीर्तनच सुरू आहे. त्यांना वारकरी संप्रदायात घुसखोर कसं म्हणता येईल? हा फक्त हिंदू धर्मातील असणाऱ्या कीर्तनकारांचा द्वेषापोटी केलेलं हे राजकारण आहे आणि याचा आम्ही शिष्य म्हणून कधीही याची मान्यता देणार नाही. हे आम्हाला कदापि मान्य नसेल. आमची सरकारला एकच मागणी आहे की लवकरात लवकर त्यांनी आमच्या धार्मिक भावना दुखावल्या व समाजात तेढ पसरवल्याच्या कारणाने आपण त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, योग्य तो गुन्हा दाखल करावा. आपल्याच परिसरातील असलेले सद्गुरू रामगिरीजी महाराज व सद्गुरू भास्करगिरीजी महाराज जे आमच्या हृदयाच्या केंद्रस्थानी आहेत, ज्यांच्याविषयी आम्ही अपमानास्पद एकही शब्द ऐकून घेऊ शकत नाही. आम्ही शिष्य म्हणवण्याच्या लायकीचे आम्ही त्या जर ऐकून घेतला तर आम्ही शिष्य म्हणवण्याच्या लायकीचे सुद्धा उरत नाही. आणि म्हणून सरकारला आणि प्रशासनाला एकच विनंती आहे की त्यांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करावा आणि योग्य ती कडक कारवाई करून त्यांच्या या पुढच्या सगळ्या गोष्टीला प्रतिबंध करावा. आज हे जे आमचे एक दिवसीय उपोषण आहे हे आमचे जे श्रद्धास्थान आहे त्या श्रद्धास्थानावर विकास लवांडे यांनी आरोप केलेला आहे की हे धर्मांध आणि घुसखोर आहेत. हे अतिशय अपमान करणारे आणि सर्व वारकऱ्यांच्या भावना दुखावणारे शब्द आहेत आणि म्हणून त्यांनी एकतर आमच्या सर्व वारकरी समाजाची माफी मागावी. जर त्यांनी माफी मागितली नाही तर शासनाने त्यांच्यावर कार्यवाही करावी. यासाठी आम्ही उपोषणाला बसलेलो आहोत. काय मागणी नेमकी सरकारकडे आपली? सरकारने जर विकास लवांडे यांनी सर्व वारकऱ्यांची सार्वजनिक माफी मागितली तर मोठ्या दिलाने सर्व वारकरी त्यांना माफ करतील आणि जर त्यांनी माफी मागितली नाही तर